स्वराज्य रिक्षा संघटनेचे जिल्हा सचिव साजिदभाई अत्तार यांचा वाढदिवस महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार पृथ्वीराज बाबा पाटील यांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला। तेव्हा पृथ्वीराज बाबांनी जाहीरनामा 5 गॅरंटी दिले। त्यामध्ये महिलांना लक्ष्मी योजनेतून 3000 रुपये मिळणार, मोफत एसटी घरातील मुलं-मुली ग्रॅज्युएट, टेक्निकल ग्रॅज्युएट होऊन त्यांना नोकरी मिळत नसेल तर त्यांना दर महिन्याला 4000 रुपये मिळणार, 25 लाखाचा विमा मोफत करून दिला जाणार। 5वा जातीय जनगणनेचा मुद्दा तोही त्या ठिकाणी असेल। पृथ्वीराज बाबा म्हणाले, मी माझा वैयक्तिक जाहीरनाम्यामध्ये रिक्षाचालक मालकांसाठी रिक्षा थांबा ज्या ठिकाणी जागा उपलब्ध आहे अशा ठिकाणी आपल्या सर्व रिक्षा चालकांसाठी विश्रांती कक्ष उभा करण्याचा माझा मानस आहे आणि त्याचबरोबर आवश्यक सुविधा त्या ठिकाणी रिक्षा चालकांना देणार असल्याचे पृथ्वीराज बाबा प्रयत्न करणार। स्वराज्य रिक्षा संघटनेचे जिल्हा सचिव यांच्या वाढदिवसानिमित्त ते बोलत होते। त्यावेळी साजिदभाई अत्तार यांना बाबांनी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या। त्यावेळी राष्ट्रवादी विधानसभेचे अध्यक्ष सचिन जगदाळे, राष्ट्रवादीचे वैद्यकीय सेवा पुरवणारे विभागाचे अध्यक्ष आयुब बारगीर, शंभू काटकर, गुंटेवारी चळवळीचे अध्यक्ष चंदनदादा चव्हाण हेही उपस्थित होते। बाबा म्हणाले, मला विजय करा। तुमच्या सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्याकरता तुम्हाला तुमच्या खांद्याला खांदा लावून मी लढण्यास तयार आहे असा विश्वास रिक्षा चालकांना बाबांनी दिला। यावेळी रिक्षा चालक मालक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते। परंतु बाबांच्या मागे आपण का राहायचं, बाबासोबत का राहायचं याचं मी तुम्हाला थोडक्यात सांगतो। आपलं जे तेव्हा 50 रुपये दंडासाठी जे आपल्यावर संकट आलं होतं महाराष्ट्र शासनाकडून, त्यावेळेला आपण एक बैठक बोलली होती मुस्लिम बँकेत। त्या बैठकीला आपण सांगितलेल्या सर्व नेत्यांना निरोप दिला होता आणि आपण राजकीय संघटना असल्यामुळं आपण सर्व नेत्यांना सांगितले आपण निरोप दिला होता। पण विधानसभेला इच्छुक असणारे उमेदवार हे आपली मजा पाहत होते आणि त्या बैठकीला फक्त पृथ्वीराज बाबा पाटील हे झाले होते आणि ते फक्त नुसतं आले नाही तर आल्यानंतर आपल्या आंदोलनाचा एक उग्र रूप धारण करण्यासाठी त्यांनी सुरुवातीला आपल्याला 500 झेंडे देण्याची कबुली केली होती आणि ते झेंडे पण त्यावर प्रशासनाच्या लक्षात आलं की रिक्षा चालकांचा काहीतरी गंभीर विषय आहे, सर्वत्र काळे झेंडे दिसत आहेत। त्यानंतर बाबांनी आम्ही एक चर्चा केली होती। बाबांनी मला सांगितलं होतं की रामभाऊ, ह्यासाठी आपण सुप्रीम कोर्टात जायला बोलले, वकील द्यायला तयार आहे, त्याचे सगळे डॉक्युमेंट्स गोळा करा आणि हा मुद्दा हाणून पाडू आपण। या सांगलीतून एवढा मोठा लढा देऊ की महाराष्ट्रातले सगळे रिक्षा चालक जागे करू, आम्ही तुमच्या सोबत काय काळजी करतो, हे शब्द आम्हाला जे दिला होता। त्यामुळे मी गेले बाबा 3 दिवस आम्ही जवळपास 120 ते 130 आपल्या मतदारसंघामध्ये रिक्षा स्टॉप आहेत, सर्वत्र आम्ही फिरतोय। एका देखील माणसानं आम्हाला असं सांगितलं नाही की आम्ही बाबाचं काम करणार नाही किंवा बाबाला आम्ही मदत करणार नाही। ते लोक सांगत होते की बाबाचं आम्ही काम करतोय, तुम्ही आम्हाला आज दिसलाय, तुम्ही कुठे होता, असं ते लोक आम्हाला सांगते। आम्हाला वाईट वाटतं, आम्ही रिक्षा चालकांच्या जायला उशीर झाला पण आम्ही बाबा रिक्षा प्रचार असू दे, बाकीच्या आपल्या काही यंत्रणा प्रचाराच्या यामध्ये व्यस्त होतो। रिक्षा स्टॉपवर जायला आम्हालाच उशीर झाला, त्याबद्दल मी रिक्षा चालकांची आणि बाबांची दोघांची दिलगिरी व्यक्त करतो। पण आम्ही 3 दिवस करतोय, अजून आमचं काम संपलेलं नाही, अजून 12 ते 14 स्टॉप अजून शिल्लक आहे, ते आम्ही उद्या फिरतोय। त्यानंतर रिक्षाचे काम करणारे जे काही बॉडी काम करणारे वायरिंगवाले असतील, पेंटर असतील किंवा स्पेअरपार्टवाले असतील, त्या सर्वांना आम्ही भेटून बाबांना मतदान करण्यासाठी, बाबांना विजयी करण्यासाठी आम्ही आवाहन करतोय। एवढंच बोलतो। कार्यान्वित करणं, त्याला निधी उपलब्ध करून देण्यामध्ये माझे 100% प्रयत्न असतील, कारण ते गरजेचं आहे। अनेक वर्षाची आपली मागणी होती की रिक्षा कल्याणकारी, रिक्षा चालक मालक कल्याणकारी महामंडळ स्थापन व्हावं आणि ते आता झालेलं असल्यामुळे त्याला गती देणं हेही माझं काम असेल। या ठिकाणी माझा एक वैयक्तिक जाहीरनामा त्या ठिकाणी मी केलेला आहे, कारण पक्षाचा जाहीरनामा असतो तो जाहीरनामाही प्रकाशित झालेला आहे। त्या संदर्भामध्ये आपल्याला आम्ही जे काही 5 गॅरंटी दिले, त्या 5 गॅरंटीमध्ये महिलांना महालक्ष्मी योजनेअंतर्गत प्रति महिना 3000 रुपये मिळणार, महिलांना मोफत एसटी प्रवास झालेला आहे आणि त्यामुळं तिसरा मुद्दा असा आहे, म्हणजे लोकल नाही तर एसटीला जे बाहेर प्रवास करणार त्यांच्यासाठी तिसरा मुद्दा आहे की आपले
घरातली मुलं मुली ग्रॅज्युएट होऊन टेक्निकल ग्रॅज्युएट होऊन जर का त्यांना नोकरी मिळत नसेल, ते बेरोजगार असतील, तर त्यांना महिन्याला 4,000 रुपयेचा भत्ता त्या ठिकाणी घोषित केलेला आहे. जर का तुम्ही महाविकास आघाडीचं सरकार आणलं तर. चौथा आहे 25 लाखाचा विमा मोफत करून दिला जाणार, मोफत औषधं त्या ठिकाणी दिली जातील. आणि पाचवा आहे जातीय जनगणनेचा जो मुद्दा आहे तोही त्या ठिकाणी अशी पंचश्रुती आहे. मी माझ्या वैयक्तिक जाहीरनामामध्ये रिक्षावाला चालकांसाठी आणि मालकांसाठी एक घोषणा करतोय. जेवढे रिक्षा थांबे आपल्या सांगलीमध्ये आहेत आणि ज्या ठिकाणी जागा उपलब्ध आहे अशा ठिकाणी आपल्या सर्व रिक्षा चालकांसाठी एक विश्रांती कक्ष उभा करण्याचा माझा मानस आहे. आणि त्याचबरोबर एक आवश्यक सुविधा त्या ठिकाणी आपल्याला देण्याचा माझा प्रयत्न आहे. अर्थात त्या ठिकाणी जागा उपलब्ध आपण होणं गरजेचं आहे, तसं प्रयत्न करूया. आणि अधिक आपला आता सर्वांचा वेळ घेत नाही, कारण आज आमचे साजिद येसूफभाई अत्तार यांचाही वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं तुम्ही एकत्र झाला, मला त्या वाढदिवसाला तुम्ही बोलवलं, त्यामुळं साजिदभाईंना वाढदिवसाच्या मी मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो. आणि व्यासपीठावर आलेले राष्ट्रवादी विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष सचिन जगदाळे आणि राष्ट्रवादी वैद्यकीय सगळ्या जे काही सेवा पुरवणारे त्या सेलचे म्हणा विभागाचे अध्यक्ष आयुबभाई बारगे हेही उपस्थित झाले. आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद देऊन माझं EVM मशीनवर क्रमांक 2वर नाव आहे पृथ्वीराज बाबा गुलाबराव पाटील. त्या नावासमोर जे चिन्ह आहे हाताचं, ते हाताचं चिन्ह माझं त्या चिन्हाच्या समोर जे बटन आहे ते बटन दाबून मला प्रचंड मताने विजयी करा. तुमच्या सर्व प्रश्नाची सोडवणूक करण्याकरता तुम्हाला तुमच्या खांद्याला खांदा लावून मी लढण्यास तयार आहे. ही संधी मात्र द्या आणि मला एकदा विधानसभेत पाठवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.